5 वर्षाचा समर्थ तायडे चार्जिंगला लावलेल्या मोबाईल सोबत खेळत होता। त्याचवेळी मोबाईलचा स्फोट झाला, ज्यात या चिमुकल्याचा मृत्यू झाला। बघितला व्हिडिओ? एवढं आयुष्य सोपं झालंय का आपलं? जालन्यातली गोष्ट आहे। 5 वर्षाचं लेकरू मोबाईलवर गेम खेळत होतं, चार्जर कनेक्ट असताना सॉकेटला चार्जरचा स्फोट झाला, त्या लेकराचा जागेवर मृत्यू झाला। सांगून कंटाळलो मी। पहिली गोष्ट, लेकरांच्या हातात इलेक्ट्रॉनिक गॅजेट देऊ नका, चुकून दिले तरी पण त्यांना चार्जिंगला लावून देऊ नका। मूर्खपणाचा कळस आहे। तुम्ही जेव्हा मोबाईल चार्ज करता, मोबाईल एखादी ऍक्टिव्हिटी करता, मोबाईलमध्ये जर काही किंवा चार्जरमध्ये काही ॲबनॉर्मल कंडिशन घडली तर चार्जर स्फोट होऊ शकतो का? कारण सगळे चार्जर हे बेस्ट क्वालिटीचे असतात असं पण नाहीये। इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे, त्याच्यावर आपण ट्रस्ट नाही देऊ शकत। लहान मुलांना तुम्ही मोबाईल पण खेळायला दिला, त्याच्यावर लक्ष ठेवा। लहान मुलांना कळतं मोबाईल घ्यायचा, चार्जिंग संपत आलं की चार्जिंग लावायचं आणि बघत बसायचं। थोडं डोक्याचा वापर करा। आपलं आयुष्य एवढं स्वस्त नाही। आज ती घटना जालन्यामध्ये झालेली, ती घटना आपल्या घरात पण होऊ शकते। सो लहान मुलांना जेवढं जमल तेवढं इलेक्ट्रॉनिक गॅजेट